गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बाब समोर आली आहे। पायक्सिस पायनियर जहाज भारतात दाखल झाल्याची माहिती आहे। या जहाजात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा साठा आहे। 16,714 टन गॅस घेऊन जहाज भारतात पोहोचले। भंडारा जिल्ह्यासाठी वरठी या ठिकाणी भारत गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सिलेंडर वितरणाच्या वेळी खरतर एजन्सीकडून मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। आधीच गॅस टंचाईमुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना अशा सक्तीमुळे त्यांचा आर्थिक भर वाढत आहे। निशा गॅस एजन्सीतर्फे त्यांना सांगले जाते की तुमची जे गॅस आहे ते 5 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तो पाईप चेंज करायचा आहे आणि तो पाईप चेंज न केला आणि तुम्ही गॅस घेऊन जातो म्हटलं तर तुम्हाला गॅस मिळणार नाही। परंतु ते गॅस घ्यायला येत आहेत, ते गॅस घेण्यापुरतेच पैसे आहेत। माझी एक रिक्वेस्ट आहे गॅस एजन्सीला की त्यांचे जे वरील पैसे आहेत पाईपाचे ते या महिन्यामध्ये ह्या त्रुटी आहे गॅस सिलेंडरची ह्या महिन्यामध्ये न घेता त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये ते गॅस पाईपचे पैसे घ्यावं। पण आता जेव्हा सिलेंडर घेत आहे तर 1400 रुपये दिल्याशिवाय म्हणतात का सिलेंडर देता येणार नाही। आणि मी 8 वाजेपासून आली आहे मॅडम पुस्तक घेऊन इथं एजन्सीमध्ये। माझ्याकडे पाईप वगैरे सर्व आहे। नेहमी आमच्याकडे गाडी येतो इथं एजन्सीची चर्चपाशी, तेव्हा आम्ही सिलेंडर घेतो। जेव्हा जेव्हा लागलं तेव्हा सिराज भाऊ आणून देतात। सुरक्षिततेसाठी भारत गॅसनी झिरो कदम म्हणून एक हे काढलेलं आहे। आमचा प्लॅन सुद्धा त्याची पूर्ण काळजी घेतो। आम्हाला पण कस्टमरची काळजी घेणं हा माझं कर्तव्य आहे। आणि आता एवढी गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे मी त्या प्रत्येक माणसाला मी समजावून सांगते की तुमचा पाईप नीट पाहिजे, की जेणेकरून तुमचा गॅस लिकेज नाही झाला पाहिजे। परिस्थिती तशी खराब झालेली आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हे सगळं चेक करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।